हॅलो, वेलकम टू लाईफ विथ पूजा एव्हरीवन. आज आपण इव्हनिंग कॉफीसोबत जरा गपशप मारणार आहोत विथ स्पेशल पर्सन ऑफ माय लाईफ, आणि ती आहे माझी मम्मी. कशी हसते, ती रेडी झाली आहे. तिला मॅक्सी मी काढायला लावली आहे आणि तिला ड्रेस घालायला लावला आहे. बट लेट सी आता काय गपशप होत आहे. तिला काही आपण रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारू आणि त्याचे काही काय काय उत्तर देते ते बघूया आपण. सो लेट सी अँड लेट स्टार्ट. ओके, सो माझ्यासोबत माझी मम्मी आहे. आमच्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे कारण आमच्याकडे ट्रायपॉड नाही आहे, म्हणून कसं तरी ॲडजस्ट करून मी हा व्हिडिओ घेत आहे. आणि छान दिसते संध्याकाळची. तिला आवडतं संध्याकाळी असं सगळ्यांनी बसून कॉफी पियावं, आणि मी मोस्टली आडवी पडलेली असते म्हणून ती मला खूप बोलते, जे मी सतत सांगते की माझ्या तापत असते, पण आता नाही तापत आहे ती. कसं वाटतं मग मी तुला ब्लॉगमध्ये आवडतंय का? मस्त मस्त आहे ना. माझे 2 ब्लॉग कसे होते? छान होते, एकदम मस्त मस्त ना. मी तुझी कॉफीची हे केलंय, म्हणजे काय बोलतात त्याला, प्रशंसा. हा, काय ते मराठीमध्ये वर्ड एवढे पटत नाही पटकन मला, पण हा मी तारीफ केली आहे हिंदीमध्ये. हा, अर्ध हिंदी. तर तुझी कॉफीची रेसिपी सांग ना. म्हणजे नॉर्मल ब्लॅक कॉफी तर नाही, पण तू गुड आणि आलं टाकतेस त्याच्यामध्ये ना? पाण्यामध्ये. आणि ते चांगलं आलं आधी उकळून घ्यायचं पाण्यात, नंतर मग त्यात गूळ टाकायचं, आणि नंतर शेवटी थोडं उकळून झाल्यानंतर लास्टला कॉफी टाकायची. अच्छा, कॉफी जास्त उकळवायची नाही, मग ती बंद करायचं गॅस. ओके. म्हणजे त्यांनी असं डोक्याचं टेन्शन बाहेर जातं. मला पण संध्याकाळी खूप कंटाळा येत होते. पण हा, तुम्ही ट्राय करा, आणि असं वाटलंच तर मी एखाद्या वेळीच टाकीन कॉफीची रेसिपी पण ती. बट आल्याची कॉफी खूप 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 छान लागते आणि खूप रिलॅक्स फील होतं. सो आता मम्मी, मी तुला 2-3 प्रश्न विचारेन, चालेल ना? विचार ना. नक्की ना? आता तू नुसती कॉफी का पितेस? आज आपल्याकडे आपले माखणिया संपलेल्या आहेत. किती कम्फर्टेबल आहे ती. एवढी तर मी पण नाही या ब्लॉग मध्ये. कशी तिला कॅमेरा फिअर पण नाही. नॉट बॅड हा मम्मी, चांगलं आहे. आता मी नेक्स्ट 2-3 ब्लॉग बनवीन तुझ्यासोबत. पण आपल्या आज माखण्या संपले, तुझे डायजेस्टिव्ह बिस्किट्स पाऊस भरपूर आहे, दुकानात जाऊ शकत नाही. हो, खाली मम्मी दुकान जास्त लांब नाही आपलं, तरी पण पाऊस आहे, छत्री नाही आहे. हा ठीक आहे. छत्री आपला मिस्त्री घेऊन गेलेला आहे. पण मम्मी, या पेल्यामध्ये का नुसती चहा? आपण आपल्याकडे चांगले आहेत कप अजून. पण मला पेल्यात आवडते, गरम राहते चहा त्याच्यामध्ये, स्टीलच्या पेल्यात. माझा कप तर तुम्ही बघितलाच आहे, पण ठीक आहे आता. हा, मग तुला काय खायला आवडतं जास्त तसं कॉफी सोबत? कॉफी संध्याकाळचं? हा, मी माखणिया जास्त खाते, नाही तर बिस्किट. सकाळी तर तू चपातीच खातेस, चहा चपाती. चपाती. मग संध्याकाळी बिस्किट किंवा, आणि ते तुझे न्यूट्री चॉईस ना, डायजेस्टिव्ह न्यूट्रीलाइट चॉईस. ओके. आता मला सांग, माझ्या आणि आरतीमध्ये लहान असताना सगळ्यात जास्त सैतान कोण होतं? तूच होतीस. कधी मम्मी? मी काय केलं एवढं? तू मस्ती करायचीस. आरती लहान होती. हा, आरती अजून पण लहानच आहे. हा डायलॉग काय आमच्या घरातून जायचं नाही. आरती लहान आहे. लहानच. ओके. आणि दुसरं की तुला असं, म्हणजे संध्याकाळी असं तुला काय आवडतं? म्हणजे चहा, कॉफी, म्हणजे तू कॉफी घेतेस, चहा तर तू पितच नाहीस. कॉफी काय, इव्हनिंग मध्ये तुला माखण्या, पण तुला असं घरात असं काय आवडतं जास्त? असं कुठे शांत बसलं की बरं वाटतं असं? घरात मी संध्याकाळचं म्हणजे देवपूजा केली, देवाला अगरबत्ती वगैरे लावली की मी शांत बसते, जरा प्रार्थना ऐकत. गणपती बाप्पा पण खालीच वाटतं असं बसायला, गप्पा मारायला, शांत बसते. शुभंकर होते ऐकत, टीव्हीवर लावते मस्त आणि ऐकत बसते. आणि ह्यातलं मला काहीच जमत नाही, है ना मम्मी? आम्ही मंदिरापासून खूप लांब असतो. नाही ग मम्मी, असं वर्षातून मी एकदा मंदिरात जाते. नाही, उपासाचं कधीतरी हात जोडले जातात, पण मी उपास करते. उपास करते. हा, बहुतेक लोक नाही करत, पण मी करते. पण तुला आवडतंय ना, तू किती कम्फर्टेबल आहेस. हा ना, मग बोलते मी, कोणी पाहून दुसऱ्या माणसाची. पण बहुतेक लोक कॅमेऱ्यामध्ये असे एकदम फ्री नसतात जेवढी तू आहेस. कारण माझं पण अबाबा होतं,
पहिल्याच ब्लॉग मध्ये झालंय थोडं, पण तू खूप कम्फर्टेबल आहेस कॅमेऱ्यासाठी. अच्छा, हिरोईन म्हणायला पाहिजेस मम्मी, उगाच काहीतरी. कधीतरी माझ्या रेसिपीची पण नाही कर, मी ज्याचे प्रोडक्ट यूज आलं प्रमोशन, फ्री प्रमोशन आलं आमचं. माझी मम्मी करते घरगुती चकली आणि मठरी, मेथीच्या मठरी सगळं बनवते ती. मी व्हॉट्सअपला वगैरे मम्मी लावते कधी कधी, मी ऑर्डर्स पण देते तिला. बट तुम्हालाही कोणी बघताय आणि तुम्हाला ऑर्डर असेल तर आम्ही मुंबईपर्यंत ऑर्डर पण पोहोचवतो. फ्री प्रमोशन ऑर्डर गेलेले आहे, आजच ऑर्डर गेली. आज ती खूप दमली पण आहे बिचारी, तरी मी काय हेल्प नाही केलेली आहे, एकदम नप्पट सारखी. मम्मी मी पालक खिचडी केली आज. हो, आज खिचडी बनवून घातली है ना. हो, मस्त बनवले आणि छान पण झाली. छान झाले होते. जेवण तर मी असं चांगलं करते, छानच बनवते. जेवणात एक नंबर जेवण बनवण्यात. आणि त्याच्यानंतर भांडी नाही घासायची. नाही, भांडी घासायला भांडी घासायचा मोठा प्रॉब्लेम आहे ना. जाऊ दे, जास्त पण खरं नाही बोलायचं. मी बोललेली ना, सगळं खरं नाही सांगायचं आपल्याला. आता मला पण कॉफी पिऊ दे, माझी कॉफी राहिली आहे तशीच बोलत बोलत. तुझी कॉफी संपली, माझा हात एक दुखायला आला. नेक्स्ट टाइम आपण ट्रायपॉड वगैरे माईक वगैरे घेऊन नीट असा एक ब्लॉग बनवूया छान. पण आवडलं का तुला माझ्या ब्लॉग मध्ये? छान वाटलं. छान आहे ना. सो गाईज, बस झाले आजचे गप्पा, कारण माझा आता हात दुखायला लागलाय खूप हा. पण मम्मीला पण खूप आवडलाय आज व्लॉगमध्ये येऊन, आणि ती खूप कम्फर्टेबल होती. सो येस, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मला माझी आता कॉफी पण संपवायची आहे. सो मम्मी बाय कर. बाय बाय. सो दॅट्स इट फॉर द टुडेज व्लॉग, अँड भेटू पुढे परत. आणि तोपर्यंत प्लीज शेअर, लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब, हे 4 वस्तू विसरू नका. हे करायचेच आहेत. ओके, टिल देन बाय.